पुढची बातमी पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुंबईमध्ये काँग्रेसचा पर्याय बंद झाल्यानंतर ठाकरेंसोबत जाण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरेंकडून 10 जागा देण्यास संमती झाल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणखी 6 जागा पदरात पाडून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। आज संध्याकाळपर्यंत वाटाघाटी संपवण्याचा प्रयत्न असणार आहे। ठाकरे बंधूंसोबत आघाडीची गणितं न जुळल्यास पर्यायी व्यवस्था काय असू शकेल याचा प्लॅन बी देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तयार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी आता मुंबईमध्ये ठाकरेंसोबत जाणार का असा सवाल यातून उपस्थित होतोय, कारण 10 जागा दिल्या जाऊ शकतात असं बोललं जात आहे। मात्र 6 जागा आणखी आपल्या पदरात पाडून घेण्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रयत्न असेल आणि ठाकरेंसोबत जाण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने आता वाटाघाटी देखील केली जाऊ शकते आणि संध्याकाळपर्यंत याबाबत तोडगा काढला जाईल अशी देखील शक्यता आहे। काँग्रेसचा पर्याय बंद झाला आणि त्यानंतर आता ठाकरेंसोबत जाण्यासंदर्भात चाचपणी इथे शरद पवार यांच्या पक्षाकडून केली जाते। त्यामुळे आता ठाकरेंसोबत शरद पवार यांची आघाडी होते का हे पाहावं लागेल। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। प्रणाली, आता ठाकरेंसोबत वाटाघाटी करतायत शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी, तर काय कुठपर्यंत चर्चा आली आहे, काय त्या संदर्भातली माहिती आहे? ती चर्चा फारशी पुढे जाताना दिसत नाहीये। एकीकडे आपण आता बघितलं की काँग्रेस आणि वंचित यांनी आपली आघाडी जाहीर करून टाकलेली आहे। वंचितने मुंबईतल्या 62 जागा या जाहीरही करून टाकलेल्या आहे। याचा अर्थ की जी जागा किंवा ज्या जागा राष्ट्रवादी मागू पाहत होती किंवा जागा वाटपांमधला जो मोठा भाग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला हवा होता तो आता वंचितनं घेतलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आता शरद पवार पक्षाला काँग्रेस वंचित यांची ही जी आघाडी तयार झालेली आहे या आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्यायला फारच कमी वाव उरलेला आहे। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातला जो डायलॉग आहे तो आता संपला हे जवळपास स्पष्ट होत आहे। तसं उघडरित्या जाहीर जरी झालेलं नसलं तरीही वंचित बरोबर काँग्रेसने जी आघाडी केलेली आहे त्यावरून हे सरळ स्पष्ट होत आहे की आता शरद पवार यांच्या पक्षाला या आघाडीमध्ये जागा मिळणं आणि त्यांना हव्या असलेल्या त्यांचा प्रभाव असलेल्या जागा मिळणं हे जवळपास कठीण आहे। आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांचा काँग्रेस बरोबरचा डायलॉग हा जवळपास संपलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आता एकच पर्याय त्यांच्याकडे शिल्लक आहे, तो म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचा। तिथं त्यांचं काही होतंय का हे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे दोनच पर्याय आता त्यांच्याकडे शिल्लक राहिलेले आहे। अशा अवस्थेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या दोनपैकी कुठला ऑप्शन निवडतो हे पुढच्या काही तासातच उघड होईल। जी, धन्यवाद प्रणाली आपण दिलेल्या या अपडेटसाठी।